तुला तुला त्यातच काम तर हाय हॅलो नमस्कार, मी मंदार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेलेस्टियल ब्लॉगरमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे, कुठे चाललो रे? धर्रावर चाललेलो आहोत. आता पलीकडे जाणार, पलीकडनं एस टी आली तर एस टीने जाऊ किंवा रिक्षाने, नाहीतर चालत 11 नंबरच्या बसने. दादा खाली गेलाय, दादा येतोय, मग निघूया आपण तिकडून. कुठच्या बसने जायचंय तुला? 11 नंबरची बस, त्याला जायचं त्याला, म्हणजे चालत. तर चला आपण जाऊया पलीकडे पहिला आता. हॅलो टाक रे. तुला तुला त्यातच काम त्यांचा नको घालतो. ए आता तुला संपलं, थांब रे. ही मेरा आहे नको लागू तसं येडा. नाही बा तसं मॅच कमल हे घ्या दोघांना हाफ झाला तू मोठा काय भाऊ, एवढं? कर. तुका आणि तुका आणि तिथे त्याचं पण पाहिजे आमचा कुत्रीची घेऊन ना उचलून पिल्ले खाली जाऊ बघा. एवढं कशाला करतो? पिल्याच्या समोर दे, पिल्याच्या समोर दे, पिल्या समोर. तर मित्रांनो आता आम्ही आलो पलीकडे. तर एस टी अजून आलेली नाही आहे, 10 मिनटं थांबलेलो नाही आहे. तर आता प्लॅन चेंज झाला आहे, आम्ही सगळे चालत चाललो आहे. सोना येते, ही पण आली बघा, हिला आता खायला दिलं तर ही पण येते आमच्यासोबत. त्याला येते धरणावर, तू धरणावर येते, चल ये. चला हे नाही, तिथं पिल्लू निघाला ना घरी, म्हणून ती ह्याच्या पाठी जास्त येते बघा, हसतोय बघा, ह्याच्यात पाठी ती जास्त येते. पिल्लू निघालेस ना तिचं, हा मग ते आणून ठेव तिथं उद्या, बोललं काय. ए सोम घे तिला सोबत. पाय दुखायला चला जाऊया आपण पुढे. तर आम्ही शेवटी लालपरीमध्ये बसलो, एस टी आलेली आहे, धावत आलेलो. हा म्हणतो एस टी आली, काय म्हणतो मला वाटलं मस्ती करतोय, मग आम्ही धावलो. तुझा काय सोना धावलीस काय मग? हा डबलीच ना. धावत येऊन आम्ही एस टी धरलेली. राजा माणूस बसला आमचा, गावकर बघायचे, गावकर पुढे बसलेत. हो आपण तोंड दाखवा, हो आमचे गावकर पुढे बसले. चला आता एसटी धरणावर फायनली कोर्निंगला आलेलो आहोत. कसा वाटला? कुठे गेली ती, कुठे गेली? कसा वाटला एसटीचा प्रवास? चांगला वाटला? धाकधूक नाही झाला, थोडा फुल धाकधूक झालेला. चला आपण इथून वर जाणार, झरना तिकडे. कुठून जा? कालव्यावरून जा, इथून वाकून असं जायचं. हा चला जावा पटापट, कोण जातं बघूया. सुसाट पूर्ण लास्ट पर्यंत जाऊ दे, लय चढावा आहे. तुम्हाला वाटतोय एवढंच आहे, पण इथून असं गोल फिरून आहे डोंगरातून. आणि ते बघा, जरा झूम करतो, ते बघा. आपण आता तिकडे जाणार आहोत. इकडून खालून पण गेलो असतो, पण आपल्याला वर जायचं आहे. वर टोकावरनं पाणी बघायचं आहे. त्यानंतर मग तिथे आमच्या विशालगडला जायला पूल लागतो ना, तो दिसतो. पण तिकडे पण जाऊया. ऑलमोस्ट आता झाले असतील 5-10 मिनिटं आम्ही वर चालतोय. आणि धावत येणारे बघा इथंच भेटलेत आम्हाला, धावत येणारे इथंच भेटलेत. काय झालं आर्यन, धावत होतास ना? दमलोय आम्ही, चालतोय तरी पण अजून लय चालायचं आहे. पहिला दमा लागलाय. हे बघा, काय तुला दमलीत ना? दमलीच हो ना. होय व्हिडिओ. चला चालूया आता थोडं अजून. आता थोडंसं 5-10 मिनिटं चाललो की पोचलो. तोपर्यंत काय बघा, तोपर्यंत नेचरचे व्हिडिओ टाकतो सॉन्गवर, ते बघा, तुम्ही एन्जॉय करा. शेवटी
25-30 मिनिटाच्या नंतर म्हणजे अर्ध्या तासानंतर आम्ही आलेलो आहोत वरतू. साप कुठं आहे असं वाटत असं वाटत होता. ओमकार घाबरला. तो मस्तच बोलत होता. शेवटी फायनली आम्ही वर आलेलो आहोत. थांबा म्हणजे अजून आलो नाही, चालतो थोडासा. हा शेवटी वर आलेलो आहोत. तुम्हाला सह्याद्रीची रांग दाखवतो आमच्या. ही पूर्ण जी डोंगर पट्टा आहे तो पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आहे. सह्याद्रीची रांग हवा लागली वर आल्यावर. बॅक कॅमेऱ्यानं पण शूट करूया थोडं. फ्रंट कॅमेरा एवढं जमणार नाही दाखवायला. चला ती बघा सह्याद्रीची जी रांग बोललो ती सह्याद्रीची पूर्ण रांग आहे ही. आणि विशालगडचा पूल बघा. कुठे आहे विशालगडचा पूल तो बघा. विशालगडला जायला तो पूल लागतो. तुम्हाला दिसत असेल छोटासा. अजून झूम करू का? हा तो बघा विशालगडला जायचा पूल आहे तो. चला हवा लागायला लागली मस्त पैकी मजा येते. तुला कसं वाटतंय? एकदम हवा लागते ना खूप याच्यानंतर. दमलीच ना जराशी. चला चालूया. हवा मस्त लागायला लागले. आणि पहिला इथे मगर इथेच आले होते ना. मगर आले होते पहिला आम्ही लहान असताना. म्हणजे आता नाही आहेत. पहिला लहान असताना मगर आले होते. आता नाही. हा त्या 5-6 वर्ष झाली त्याला. शाळेत असताना आलेले ते नाही. मार उडी मार. जाऊया चला. ते उभा आहे म्हणतात. आणि एक गोष्ट म्हणायला गेलं तर हे पूर्ण पाणी आहे धरणाचं जे साचलेलं. ह्याच पाण्याखाली निनको देवीचं मंदिर आहे. इथं नाही, इथे मधोमध आहे. इथे पाण्याखाली आहे. तू बघितलं नाही? इथे निनको देवीचं मंदिर आहे पाण्यात. आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलंय. म्हणजे धरण तर बांधले आत्ताच झाले पण निनको देवीचं मंदिर खाली आहे पाण्यात आहे. आणि झरे बघा तिकडे आहेत. आपण तिकडे जाणार आहोत खाली. आता तिकडून पुढून जाणार आहोत अशी खाली. विशालगडचा पूल तुम्ही बघितला असेल तो बघा तिथे वर आहे. ही मुचकुंदी नदी जी गेलेली आहे ती आमच्यापर्यंत गेलेली आहे. कुठे चाललास? फायनली मित्रांनो आपण आलेलो धरणाजवळ. आता आपण आंघोळ करणार आहोत. वर जाणार आहोत. स्टेप बाय स्टेप आहे वर. आपण स्टेप बाय स्टेप वर जाणार आहोत. आयरन जातोय वर. तो येतोय. सोडाला वरच ठेवलंय. गणपती बाप्पा मोरया. चला आपण घरना पहिला वर जाऊया. नंतर खालचं खाली स्टेप बाय स्टेप खाली जाणार आहोत. सोम पण उतरलेला आहे बघा. सोम पण उतरला आहे. सोनाला वर बसवलाय. चला आपण बॅक कॅमेरा शूट करतो. सोनाला फोन देतो आणि बॅक कॅमेरा शूट करतो. चला तर आपण आलेलो धरणाजवळ. आता आम्ही जाऊ पाण्यात. आपण पाण्यात जाऊया. आवाज वाढवत नाही. आपण पाण्यात जाऊया. सोनाला शूट करायला देऊया. जर सोना शूट कर तू. कॅमेरावर बोलते सोड. याच्यावर पाणी सोड.
आता चाललो आम्ही तिकडे झाडावर चाललोय तर तिकडे जाऊया आता आपण. पाण्याचा फोन घ्यायला जरा रिस्क वाटते तर आपण जरा हळूहळू जाऊया. घराच्या आवाजामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल. ते बघा झऱ्यावर गेलेत, ते दोघं बघा चढलेत. आपण पण चढूया आता. बॅक कॅमेरा शूट करतो. फुल पाणी पाणी. तर मित्रांनो फायनली आंघोळ करून आम्ही आता बाहेर आलेलो आहेत. आता असं खाली खाली जाणार आहे. खाली पण झरणे आहेत, तिकडे जाऊया आपण. आता 6 वाजलेत. 7 वाजता निघायचं आहे. मुंबईला निघायचं आज. मुंबईला निघणार आहोत आम्ही. तर आता सोनाला पण पाठवायचं आहे. बघू मी गेलो तर जाणार आहे, नाही तर नाही जाणार आहे. तर चला जाऊया आपण. 6 वाजलेत. जरा सर्दीसारखं झालं आता, पण खूप मजा आली. मजा आली की नाही आली? मजा आली. फुल झरा जात होतो. आता घरचे जेव्हा व्हिडिओ बघतील की आम्ही झरा जात होतो तर खूप म्हणजे ओरडा पण आहे आम्हाला, की सगळे बोललेत आम्हाला की आंघोळ करू नका, तरी आम्ही झऱ्यात वर जाऊन आंघोळ केलेली आहे. तर चला आता जाऊया. पायवाट आहे, पायवाटेने पण असं खाली जाणार आहोत. आता खाली पण झऱ्यात खाली थोडा वेळ भिजलो तर भिजूया. आता घरी चालतच जायला लागेल, कारण की आता एस टी नसणार. एस टी आता डायरेक्ट 7 वाजता येते, त्यापेक्षा आता आपण चालत जाऊया. चला भेटूया पुढे. आता आपण आलो खाली. खाली पण सेमच झालेत, पण खूप मोठमोठे आहेत वरच्यापेक्षा. पाणी पण खूप खोल आहे इथे. जाऊया की नको जाऊया विचारूया एकदा. टाईम खूप झाला आहे. पाणी उडतंय बघा, तुम्हाला दिसतंय का मला समजत नाही व्हिडिओमध्ये. दिसतच आहे, थोडे थोडे कण उडतात पाण्याचे वारेमुळे. खूप भारी व्ह्यू वाटतं. तर फायनली मित्रांनो आता आंघोळी आणि व्ह्यू काढून झालेले आहेत धरणाचे. आता निघालेलो आहोत घरी. तर रस्त्याने आता चालत जायचं आहे. येताना एस टी भेटली म्हणून आता चालत जायचं आहे सगळ्यांना. आणि आता वाजलेत 6, 6:15 झालेत. तर हा दिवस मोठा आहे म्हणून उजेड पण खूप आहे. तर चला आता निघूया चालत घरी. अंदाजे वाजतील 7, 7:30 वाजतील. 7, 7:30 वाजतील ना? नाही मग किती वाजतील? 8ला 10 मिनिटं. 8ला 10 मिनिटं कमी. मी 7, 7:30 म्हटलं आणि हा म्हणतो 7, 8, 10ला पोचू आम्ही. 8ला 10 मिनिटं कमी. 8ला 10 मिनिटं कमी. ओके, चला बघूया किती टाईम होतो. निघूया आता घरी आणि व्हिडिओ इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.